गुड मॉर्निंग, वेलकम टू विक्रम मॅथ्स चॅनल. मागील व्हिडिओमध्ये आपण बीपीटी आणि त्याचा कन्व्हर्स ऑफ बीपीटी बघितला होता. आज आपण नवीन पार्ट सुरू करतोय, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स, तीन समांतर रेषांच्या आंतररेषा गुणधर्म. तर बघा इथं लाईन एल, लाईन एम, लाईन एन ह्या तीन लाईन्स पॅरल आहेत आणि एक्स आणि वाय ह्या त्याच्या ट्रान्सव्हर्सल आहेत. ट्रान्सव्हर्स म्हणजे छेदिका. तर अशा वेळी हा जो इंटरसेप्ट असतो ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर, ह्याला आपण म्हणतो प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स. ह्याच्यावरनं आपण ह्यातले आपल्या पुस्तकातले एक्झरसाइज सोडवून घ्यायचे आहेत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 14 वर क्वेश्चन नंबर 5 आहे. तो असा दिलाय, साइड ए बी, साइड पी क्यू अँड साइड डी सी आर पॅरल. इट इज अ ट्रॅपेझियम ए बी सी डी, समलंब चौकोन आहे. त्याच्यामध्ये ए बीला पी क्यू आणि पी क्यूला डी सी समांतर दिलंय. तुम्हाला व्हॅल्यू दिल्यात, ए पीची व्हॅल्यू आहे 15, पी डी आहे 12, क्यू सी आहे 14 आणि बी क्यू काढायचं आहे. तर काय करणार, पहिल्यांदा साइड ए बी, साइड पी क्यू, साइड डी सी पॅरल इट इज गिव्हन. त्यामुळे प्रॉपर्टी काय वापरणार आपण, ए पी अपॉन पी डी. इंटरसेप्ट बघा कुठले कुठले आहेत, ए पी पी डी, तिकडे बी क्यू अपॉन क्यू सी. ह्यात किमती घाला. ए पीची किंमत आहे 15, पी डीची किंमत आहे 12, बी क्यू अपॉन क्यू सीची व्हॅल्यू आहे 14. तर क्रॉस प्रोडक्ट करा. 15ला जर 14ने मी गुणलो तर 12 इंटू बी क्यू येईल. त्यामुळे 15 इंटू 14 हे 12 इकडे आल्यावर खाली भाग करत जाईल, इज इक्वल टू बी क्यू. त्याला भाग घालवा. त्यासाठी परत उतरून काढा, त्याच पायऱ्यांना लगेच भाग घालवायचा नाही. 15, 14, 12, 3 चौक 12, 3 5 15, बे 2 4, बे 7 14, 7 5 35 भागिले 2 म्हणजे 17.5 इतका तुमचा बी क्यू येईल. समजा ह्याला जर 2 मार्क असतील तर प्रॉपर्टी वापरून हा फॉर्म्युला लिहीपर्यंत, किंमत घालेपर्यंत 1 मार्क देतील आणि शेवटला उत्तर काढायला तुम्हाला 1 मार्क मिळेल. ह्याचं युनिट जर दिला असेल सेंटीमीटर वगैरे तर लिहा, नसेल तर लिहायची गरज नाही. चला आता पेज नंबर 12 वर ॲक्टिव्हिटी सोडवून घेऊया आपण. त्याच्यामध्ये ए बी, लाईन सी डी, लाईन ई एफ हे पॅरल दिलेलं आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे डी एफची. तर हे गिवन आहे, ए बी पॅरल सी डी पॅरल ई एफ. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, इंटर सांगा. काय असणार प्रॉपर्टी, ए सी अपॉन सीई. ए सी अपॉन सीई इज इक्वल टू पी डी अपॉन डी एफ. इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलं पाहिजे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स. मराठी मीडियमच्या मुलांनी लिहायला पाहिजे तीन समांतर रेषांच्या आंतररेषाचा गुणधर्म. ह्यात किमती घाला. ए सीची किंमत आहे 5.4, सी दिलाय तुम्हाला 9, बी डी 7.5 आणि खाली दिलं डी एफ. हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं त्या पद्धतीने करू शकतो आपण. आपल्याला किंमत काढायची आहे तर सरळ 10 गुणा मल्टिप्लाय करा. हे झालं 54, खाली राहील 9, वर झालं 75, खाली राहिलं डी एफ. त्या व्हिडिओमध्ये मी अंश छेद न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्हीकडे गुणलो होतो. इथं काय गरज नाही, तर 9 डी एफ आहे. त्यामुळं 10 मल्टिप्लाय करा दोन्हीकडं. 9 1 9, 9 सख्ख 54, 6 इज इक्वल टू 75 अपॉन डी एफ. डी एफ इकडं वर आलं तर 75ला तुम्ही 6ने डिवाइड करा. त्यामुळे त्याची किंमत काय होईल बघा. 6ने डिवाइड केलं तर काय किंमत होईल त्याची, डी एफ इज इक्वल टू 6 1 6, उरले 15, 6 2 12 आणि उरले 3 6 35, 12.5. त्यामुळे डी एफचा आन्सर येईल 12.5. हा पण प्रश्न 2 मार्काचा आहे. ऍक्टिव्हिटी तुम्हाला आल्या तर 2 मार्काला येतील. 2च क्वेश्चन आहेत आणि एक मिसेलनेस मध्ये मागं संकीर्ण दिला आहे, तो सोडवून बघा. त्यात शंका असेल तर मला खाली कॉमेंटमध्ये कळवा.